सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। दूषित पाण्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या कारणावरून जवान विजय तोडकर यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सरपंच अमोल वाघमारे यांच्या विरोधात पुकारलेले आजी माजी सैनिक संघटनेचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। सरपंच वाघमारे यांनी आंदोलनस्थळी येऊन जाहीर माफी मागितल्यानंतर आणि माफीनामा लिहून दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला। आंदोलनात जवळपास 500हून अधिक आजी माजी सैनिक सहभागी झाले होते। करोलीयम येथील जवान विजय तोडकर सुट्टीसाठी गावी आले असता त्यांना पाण्याच्या टाकीत अळ्या मिश्रित दूषित पाणी आढळले। त्यांनी तात्काळ या संदर्भातील पोस्ट समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली। यावरून करोलीयमचे सरपंच अमोल वाघमारे यांनी जवान विजय तोडकर यांना फोन करून शिवीगाळ केली। परत सुट्टीवर आल्यावर तुझ्या अंगाची कातडी काढून वाळत घालतो अशी धमकीही त्यांनी दिली। इतकंच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही घरी जाऊन धमकी दिल्याची फिर्याद जवान विजय तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती। या घटनेनंतर आजी माजी सैनिक संघटनेनं करोलीयम इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार शनिवार 14 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील 110 आजी व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सभासद करोलीयम इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले। प्रथमतः त्यांनी गावातून रॅली काढली आणि त्यानंतर हनुमान मंदिरासमोरील शहीद प्रताप पाटील चौकात आंदोलन सुरू केले। दुपारी 1च्या सुमारास सरपंच अमोल वाघमारे आंदोलनस्थळी उपस्थित झाले। माझ्याकडून अनावधानानं जवान विजय तोडकर यांना शिवीगाळ झाली आहे, त्याबद्दल मी माफी मागतो असं त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि माफीनामा लिहून दिला। यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिले। यावेळी माजी सैनिक मोठ्यानं उपस्थित होते। साहेब म्हणू नका। दुपारी 1च्या सुमारास सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपकावरून सरपंच साहेब आंदोलनस्थळी येत आहेत असं पुकारले। त्यावेळी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी सरपंच साहेब म्हणू नका, फक्त सरपंच म्हणा। सैनिकांना शिवीगाळ करणारा साहेब होऊ शकत नाही असं म्हणत मोठा गदारोळ केला। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।